दिल्लीला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाकडे बंदुकीचे जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली होती। सुरक्षा यंत्रणांनी तातडीने या प्रवाशाला ताब्यात घेतले, तसेच या प्रवाशावर सिडको MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रमेश कुमार तीरथदास सखरणी, रोहनी सेक्टर 16, नॉर्थ वेस्ट NCT दिल्ली असे या प्रवासी आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी CISFचे पोलीस उपनिरीक्षक हनुमान सहाय मीना यांनी फिर्याद दिली। फिर्यादीनुसार 28 जानेवारी रोजी सकाळी 8:40 फिर्यादी चिकलठाणा विमानतळावर कर्तव्य बजावत होते। चिकलठाणा सिक्युरिटी होल्ड एरियामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांची तपासणी दरम्यान सदर प्रवासी परवाना नसताना बंदुकीचे जिवंत काडतूस बाळगून असल्याचे आढळून आले। विमान प्रवास करण्याच्या उद्देशाने विमानतळ इमारतीत प्रवेश केला। या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत सिडको MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे हे पुढील तपास करतायत।